वृत्तवाहिनीवर माननीय उदय सामंत यांच्यावर टीका करताना एक संभाषण ऐकलं आणि त्याच्यामध्ये उदय सामंत साहेबांवर जी टीका केली ती टीका करणं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी योग्य नाही आहे. आणि हे ते विसरलेत की लाडकी बहीण योजनेमुळं उदय सामंत निवडून आल्या ही चर्चा. पण लाडकी बहीण योजना मुळातच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली आणि त्याचा फायदा सर्वांनाच झाला. भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्या सगळ्यांना त्याचा उपयोग झालेला आहे आणि सत्तेत आला. तर ही जी योजना आणली ही माननीय एकनाथ शिंदे यांनी धाडसी निर्णय घेतला आणि या धाडसी निर्णयामुळे सत्ता ही आलेली आहे. याचं भान काही लोक विसरलेले आहेत. त्याचं भान विसरता कामा नये. आपण सत्तेत आलो ते एकनाथ शिंदे साहेबांच्या ज्या योजना आणल्या समाज उपयोगी त्याच्यामधला हा एक भाग आहे लाडकी बहीण आणि हे विसरता कामा नये. आणि म्हणून आपण जे काही वक्तव्य करतो, जे काही बोलतो हे विचारपूर्वक आणि मित्रपक्षावर टीका न करता मित्रपक्षाबरोबर काम करून जर ह्या राज्याला, ह्या शहराला एक चांगलं नेतृत्व आपण देऊन लोकांना न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. पण अंकुरगुडीच्या राजकारणामध्ये जनतेचे हाल होतात हे विसरता कामा नये. तर हे सगळं आपण जे काय बोलतो, जे काय करतोय ह्याचे परिणाम समोरच्या कार्यक्षमतेवर त्याचे परिणाम होतात. आणि जो माणूस 18 तास काम करतो समाजात, जो माणूस रात्रंदिवस शासनाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून एक चांगलं काम करणं, त्याच्याविरुद्ध असं बोलणं योग्य नाही. तरी ह्याचं भान मित्रपक्षातल्या काही लोकांनी ठेवावं. युद्धात आणि राजकारणात पहिलं दुश्मनाला संपवायचं असतं, पण हे मित्रांना संपवतात. मित्रांना न संपवता दुश्मनाला संपावं आणि राजकारण हे राजकारणाच्या जागी ठेवून एक चांगलं आकार राज्याला देण्यासाठी प्रयत्न करा.